यवतमाल में खरीफ फसल बीमा को लेकर किसानों का गुस्सा बढ़ता जा रहा है। 133 करोड़ रुपए से ज्यादा प्रीमियम जमा होने के बावजूद किसानों को मुआवजा नहीं मिला। अब महायुति सरकार के भीतर ही आरोप प्रत्यारोप शुरू होने से किसान असमंजस में है। यवतमाल जिले में खरीफ सीजन के लिए किसानों ने करीब 133 करोड़ 85 लाख रुपए का फसल बीमा प्रीमियम भरा, लेकिन नुकसान के बाद भी मुआवजा नहीं मिलने से किसानों में भारी नाराजगी है। भाजपा किसान नेता देवानंद पवार ने पत्रकार परिषद में पालक मंत्री संजय राठौड़ पर भी गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा है कि एक तरफ महायुति सरकार सत्ता में है, वही शिवसेना शिंदे गुट जिलाधिकारी को ज्ञापन दे रहा है और दूसरी ओर भाजपा नेता ही अपने सहयोगियों मंत्रियों पर सवाल उठा रहे हैं। इससे किसानों में भ्रम की स्थिति पैदा हो गई है। किसानों का कहना है कि आखिर जिम्मेदार कौन है और उन्हें कब राहत मिलेगी। फसल नुकसान से परेशान किसान अब सरकार से जल्द मुआवजा और स्पष्ट जवाब की मांग कर रहे हैं। जवळपास 3,69,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला। शेतकऱ्यांनी 27 कोटी रुपये या ठिकाणी प्रत्यक्षात प्रीमियम भरला आणि राज्य आणि केंद्र सरकारने मिळून 107 कोटी रुपये भरले। असे जवळजवळ 134 कोटी रुपये प्रीमियम विमा कंपनीकडे जमा झाला। खरं म्हणजे ज्या वेळेला पीक कापणी प्रयोग या ठिकाणी केल्या जाते, ज्याला CCE म्हणतो आपण, क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट, ते ज्या वेळेला केल्या जाते तेव्हा जर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला बसवून हे सर्व अहवाल जर नीट करून घेतले असते तर कदाचित आज जिल्हा दुष्काळाच्या मध्ये म्हणजे पीक विम्यातून बाद झाला नसता। पण दुर्भाग्यानं त्यावेळेला ह्या साऱ्या गोष्टी करण्यात आल्या नाही आणि जो काही अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला त्यामध्ये जिल्ह्याची पिकाची स्थिती उत्तम दाखवण्यात आली आणि म्हणून जिल्हा आज पीक विम्यातून आता बाद झालेला आहे। या साऱ्या गोष्टीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी हे 3 लोक प्रामुख्याने या गोष्टीसाठी जबाबदार आहेत, कारण यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं। यांनी जर योग्य पद्धतीने केलं असतं तर कदाचित आज आपले सारे शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले असते। खरं म्हणजे ही आपली जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर ढकलण्याचा प्रकार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय असो की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब असो, यांनी सातत्याने शेतकरी हिताचाच निर्णय घेतलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून यवतमाळ जिल्हा सततच्या पावसात दुष्काळी मदतीत बसून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मदतसुद्धा केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्ष अतिशय संवेदनशील पद्धतीने काम करत आहे। पण ज्या पद्धतीने पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या अहवालामध्ये लक्ष घालण्याची गरज होती